तर शरद पवार यांच्यासोबत सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे सुद्धा उपस्थित आहेत। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आपण बघतोय शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। नक्कीच यामिनी, आपण सहसा बघत नाही की शरद पवार हे अशा प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या व्यासपीठावर कधी येताना पाहिलेत। मात्र आज पाहायचं तर शरद पवार हे लालबागच्या राजाच्या चरणी जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत। शरद पवारांसोबतच सदानंद सुळे असतील किंवा मग त्यांची नात असेल, हे दोघंही त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत। एकूणच जर पाहायचं तर अनेकदा शरद पवार हे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आपण जाताना पाहिले आहेत, देवाचं दर्शन घेताना पाहिलेले आहेत। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे त्यांच्या जवळचे काही आमदार असतील किंवा जवळचे काही नातेवाईक असतील यांच्या इथं जाताना पाहिले आहेत। मात्र लालबागच्या राजाच्या इथं आपल्याला पहिल्यांदाच शरद पवार हे येताना पाहायला मिळत आहेत। आज गृहमंत्री अमित शहा हे देखील दाखल होणार आहेत। त्या अगोदरच शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथं दाखल झालेले दिसत आहेत। अगदी अभिषेक, आपण बघत असतो मोठमोठे नेते असतील किंवा सेलिब्रिटीज असतील, या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे खरं तर लालबागचा राजा, आणि अगदी देशभरामधून लोक येतात आणि त्याच ठिकाणी आज शरद पवार। नक्कीच मोठं आकर्षण हे लालबागच्या राजाचं आपल्याला अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे। यात प्रामुख्यानं पाहायचं तर राजकारणी मंडळी ही मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला लालबागच्या राजाच्या चरणी पाहायला मिळतात। एकूणच अनेकांकडनं नवस असतात, अनेकांचे नवस जे आहेत ते पूर्ण होतात आणि त्यामुळे कुठेतरी नवसाचा राजा अशी देखील ख्याती लालबागच्या राजाशी आपल्याला पाहायला मिळते। आणि आता प्रामुख्यानं पाहायचं तर निवडणुका देखील तोंडावर, आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जण हे लालबागच्या ला दर्शनासाठी जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। अनेक जर आपण पाहायचं पहिल्या दिवशी कार्तिक आर्यन सारखा सेलिब्रिटी वगैरे असतील, हे देखील येताना पाहायला मिळालेले होतं। आपण सध्या बघू शकतोय की शरद पवार यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता हे इथून चिंतामणी ला एकूण दर्शनासाठी आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे। एकूणच लालबाग परिसरामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांकडनं जे बाप्पा, आपला लाडका बाप्पा आहे ते बसवण्यात आले, आणि त्यामुळेच एकूण अनेक जी मंडळ आहेत ती जुनी आहेत। त्यापैकी लालबागचा राजा असेल किंवा मग गणेश गल्लीचा मुंबईचा राजा असेल, सोबतच चिंतामणी असेल, तेजुकाया असेल, अशी काही जी गणपती मंडळ आहेत त्याला सहसा आपल्याला राजकारणी मंडळी याची भेट देताना पाहायला मिळत असतात। सदस्य पण शरद पवार पाहतो आहे, हे देखील आज लालबागच्या चरणी पाहायला मिळाले। हो, अगदी धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।